अरे का नाही लोक मरायचे, लोक मरतीलच. कारण की ज्या पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, इंडस्ट्रियल झोन्स जे आहेत त्या ठिकाणी झालेलं आहे ना. आता ऍक्च्युली मी आपलं जे खोपोली आहे ना या ठिकाणी आहे. यामध्ये एक्सप्रेस हायवे पासून जस्ट काही किलोमीटरच्या अंतरावर पाली फाटा जो आहे त्याच्यापासून हार्डली 1 ते 2 किलोमीटरवर मी आहे आता. त्यामध्ये तुम्ही वातावरण जे आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. वातावरण जे आहे तुम्ही बघू शकता, काय दूषित वातावरण झालेलं आहे. इतकं दूषित वातावरण जे आहे ना, ते जर असेल ना तर तुम्ही कॅन्सर वगैरे होऊन असले कसले जे रोग आहेत ना ते सगळ्या प्रकारचे रोग होऊन तुम्ही 100% मरणार आहात. त्यामुळे चिंता करू नका. बाहेर निघायचं असेल तर मास्क वगैरे लावून फिरा, नाहीतर मग तुमचा कार्यक्रम आहे लवकरच तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे रोग आहेत ते रोग तुम्हाला होऊ शकतात. थोडंसं जपून राहा महाराष्ट्रामध्ये, कारण की एकदम खालच्या पातळीला चाललेलं आहे हे सगळं प्रदूषण वगैरे. कुठल्या सरकारचं वगैरे लक्ष नाहीये आणि लोक असेच मरत राहणार आहेत, असेच कंपनी येत राहणार आहेत. त्याच्यावर कोणाचं पोल्युशन कंट्रोल जे आहे बोर्ड त्यांचं काही लक्ष नसणार आहे. लोक मरतील जगतील, काय देणं घेणं नाही, सगळे पैसे कमवतील निघून जातील, तुम्ही मराल. थोडंसं लक्ष ठेवा. तुमचं मत काय या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा.